नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी मधील गणित विषयातील चॅप्टर नंबर 3 हायेस्ट कॉमन फॅक्टर अँड लिस्ट कॉमन मल्टिपल मधील सब टॉपिक फॅक्टरायझिंग अ नंबर इनटू इट्स प्राइम फॅक्टर मूळ संख्येचे मूळ अवयव पाडणे हा जो काय टॉपिक आहे तो आपण बघणार आहोत. हाऊ टू फॅक्टराइज इन prime number. Okay, let's learn factorizing a number into its prime factor. म्हणजे संख्येचे मूळ अवयव पाडणे, म्हणजे जे काही संख्या आहेत तिचे मूळ अवयव म्हणजे जे काही अवयव आहेत ते प्राइम असतील हे कशा पद्धतीने फाइंड आउट करायचे हे आपण बघणार आहोत. अ सिंपल बट इम्पॉर्टंट रूल given by Euclid is often used to find the GCD or HCF and LCM of number. एक युक्लिड्स रूल जो आहे की त्याने आपल्याला GCD और HCF and LCM फाइंड आउट करता येतो. जो काय आहेत तो रूल काय आहेत ते आपण बघूया. बघा, दी रूल से दॅट एनी कंपोजिट नंबर कॅन बी रिटर्न ॲज दी प्रॉडक्ट ऑफ प्राइम नंबर. एनी कंपोजिट नंबर विच इट इज नॉट अ फ्यू नंबर्स, एनी कंपोजिट नंबर इज फॅक्टराइज मीन्स इट्स मल्टिप्लिकेशन इज प्राइम नंबर. म्हणजे कोणताही कंपोजिट नंबर घ्या, कोणताही संयुक्त नंबर घ्या की त्याचा प्रॉडक्ट हा तुम्हाला प्राइम नंबर म्हणजेच मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहिता येतो, असा हा युक्लिडचा नियम सांगतो आपल्याला. लेट्स लर्न हाऊ टू फाइंड प्राइम फॅक्टर ऑफ अ नंबर. म्हणजे त्या संख्यांचे मूळ अवयव कसे पाडायचे ते आपण बघूया. एक्झाम्पल, राईट दी नंबर 24 इन दिस फ्रॉम दी प्रॉडक्ट ऑफ प्राइम फॅक्टर. म्हणजे 24 नंबर हा आपण मूळ संख्येच्या स्वरूपात लिहूया. मेथड फॉर फाइंडिंग प्राइम फॅक्टर, मूळ अवयव काढण्याची पद्धत. मग आता त्यामध्ये व्हर्टिकल अरेंजमेंट अँड हॉरिझॉन्टली अरेंजमेंट दोन पद्धतीने आपल्याला काढता येतात. व्हर्टिकल अरेंजमेंटमध्ये फर्स्ट व्हॅल्यू इज 24. मग आता 1 सोडून 24ला डिवाईड जाणारी फर्स्ट व्हॅल्यू जर आपण क्रमाने जर गेलो 2, 3, 4, 5 अशा पद्धतीने जर गेलं तर फर्स्टली 2 इज डिवाइड बाय 24. जर 2 24ला डिवाईड केलं तर किती आन्सर येत आहे? 12. ओके. ऑल्सो अगेन 2 इज ऑल्सो डिवायडेड बाय 12. 12ला अजून 2ने सुद्धा भाग जाऊ शकतो. ओके, मग आपण पुन्हा 2ने त्याला काय करू? डिवाईड करू. म्हणजे आता 2 12ला जर डिवाईड केलं तर बाकी काय येते आपल्याकडे? 6. ऑल्सो 2 इज ऑल्सो डिवायडेड बाय, पुन्हा आपण 6 जर जो काय येतो तर त्याला कशाने डिवाईड करता येईल आपल्याला? 2ने भाग जातो. म्हणजे बघा 2 डिवायडेड बाय 6 केलं तर मग आपली रिमाइंडर किती येते? 3. आता पुन्हा 3ला 2ने डिवाईड होईल का? नाही होणार. मग नेक्स्ट व्हॅल्यू आपण काय घेणार? 3. 3ने जर डिवाईड केलं तर आपलं रिमाइंडर काय येते? 1. म्हणजे बघा मग आपल्याला ती जे काय 24 कशा पद्धतीने लिहिता येईल बघा. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 जो काय फर्स्ट कॉलम जो आहेत तिकडचे जे काय आपण ज्याने डिवाईड केलं त्याच्या सर्व व्हॅल्यूंचं मल्टिप्लिकेशन हे काय असतं आपलं? 24. हे काय झालं आपलं व्हर्टिकली अरेंजमेंट. तर तेच जर हॉरिझॉन्टली अरेंजमेंट कशी येईल म्हणजे आडव्या पद्धतीने मांडणी. बघा सिम्पल 24 घ्या. 24चं फॅक्टर काय येईल? म्हणजे 2 इंटू 12 जर केला तर बघा 12 मल्टिप्लाय बाय 2 इट्स व्हॅल्यू इज 24. अगेन फॅक्टराइज 12. 12चे पुन्हा फॅक्टर पाडा. 12लाच काय लिहिता येईल आपल्याला? 6 इंटू 2. म्हणजे बघा 2 इंटू 2 इंटू 6. ओके, पुन्हा त्यानंतर 6चे पुन्हा फॅक्टर पाडा. म्हणजेच काय येईल?
2 मग आता तुम्ही जर हा पुन्हा मल्टिप्लिकेशन जर पुन्हा केलं तर तुम्हाला मूळ जी काय व्हॅल्यू आहे 24 दिसेल. मग आता जर तुम्ही बघितलं तर आता 24ला मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये कशा पद्धतीने लिहिता येईल 2 म्हणजे जर तुम्ही जर ऑब्झर्वेशन जर केलं तर ते जे काय मल्टिप्लिकेशन आलंय ते काय आलंय तुमचं प्राईम फॅक्टर आलेत. कोणते आहेत त्याच्यात व्हॅल्यू 2 and 3 व्हॅल्यूज ह्या फक्त त्याच्यामध्ये आलेला आहेत. या पद्धतीने तुम्ही सिम्पल फॅक्टर पाडू शकशाल. रिमाइंडर लक्षात ठेवायचं आहे टू राईट अ गिवन नंबर ॲज अ प्रॉडक्ट ऑफ इट्स प्राईम फॅक्टर इज फॅक्टराइज इनटू प्राईम्स. म्हणजे दिलेली संख्या तिच्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहिणे म्हणजे त्या संख्येचे मूळ अवयव पाडणे होय. म्हणजे तो जो काय आपण फॉर्म लिहिला 2 म्हणजेच ते काय झालं अवयव झाले. ते कशाचे तो जो काही व्हॅल्यूज आहेत त्याचे म्हणजे मूळ अवयव पाडणे त्याला म्हणतात. ठीक आहे. एक्झाम्पल राईट इच ऑफ द फॉलोइंग नंबर ॲज द प्रॉडक्ट ऑफ इट्स प्राईम फॅक्टर. म्हणजे जे काय खाली दिलेली जे काय व्हॅल्यू आहेत त्या गुणाकाराच्या स्वरूपात आपल्याला लिहायचे आहेत. बघा 63. मग आता 63चे जर फॅक्टर जर तुम्ही जर पाडलेत तर 63लाच आपल्याला काय लिहिता येईल 63ला 7 × 9 7 × 9चं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय लिहिता येतं पुन्हा म्हणजे आपला आन्सर काय येईल 63. आता 7चे फॅक्टर पडणार आहे का नाही. 7 इज ऑल्सो प्राईम नंबर. 9 काय तुमचा कॉम्पोजिट नंबर आहे. ओके कॉम्पोजिट नंबर असल्यामुळे आपण ते 9चे पुन्हा फॅक्टर पाडू. 9चे फॅक्टर म्हणजे काय येतं 3 × 3. आता तुम्ही ऑब्झर्वेशन करा 7 3 3 हे कॉम्पोजिट आहे की प्राईम नंबर आहे. दीज आर ऑल्सो कॉम्पोजिट नंबर. म्हणजेच आपलं 63ला काय लिहिता येईल 63 इज इक्वल टू 7 × 3 × 3. त्याचबरोबर 45ला चे फॅक्टर पाडले तर फॅक्टर कशा पद्धतीने येईल बघा 5 × 9 मल्टिप्लाय जर 5 केलं तर काय येणार तुमचं 45. त्याच्यामध्ये 5 इज प्राईम ॲज इट इज 9 इज ऑल्सो कॉम्पोजिट नंबर ऑल्सो फॅक्टराइज 3 × 3. सिमिलरली 20 2 × 10 again 2 is prime number 10 is composite number again it's factorized 2 × 5. These are also 2 × 2 × 5. These are also prime number. These are of the form of multiplication form is 63 is equal to 7 × 3 × 3. 45 is equal to 5 × 3 × 3. 20 is equal to 2 × 2 × 5. ओके अशा पद्धतीने आपण हे प्रॉडक्टच्या फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येईल. नेक्स्ट फॅक्टराइज इंटू प्राईम 177. आपल्याला 117चे मूळ अवयव पाडायचे आहेत. आणि दुसरं अजून एक एक्झाम्पल आहे 250. त्याचेसुद्धा आपल्याला काय करायचं आहे मूळ अवयव पाडायचे. मग आपण फर्स्ट बघू 117. मग आता याच्यामध्ये फर्स्टली 117. आता 117ला 2 डिवाईड होतं आहे का नाही होत. जर तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर नाही. तर मग नेक्स्ट व्हॅल्यू चॉईस करायची 3 डिवाईड होत आहे का होत आहे. 3 जर डिवाईड केलं 3 डिवायडेड बाय 117 तर आपली रिमाइंडर काय बाकी काय शिल्लक राहते 39. आता पुन्हा बघा 39 डिवाईड बाय ऑल्सो 3 पुन्हा 39ला जर डिवाईड केलं तर आन्सर काय येतं आहे 13. ओके आन्सर काय येणार आपला 13. पुन्हा जर तुम्ही जर बघितलं 3 डिवाईड होतं 13ला नाही 4 5 नाही. तर मग आता 13ला कशाने डिवाईड होईल पुन्हा 13 म्हणजेच 13 डिवायडेड बाय 30 रिमाइंडर इज 1. ओके म्हणजेच आपल्याला तो जो काय फॉर्म आहे कसा लिहिता येईल बघा 117 इज इक्वल टू 3 × 3 × 13. मल्टिप्लिकेशन करून बघा तर याचं आन्सर काय येणार तुमचं 117. सिमिलरली आपण आडव्या पद्धतीने जर फाइंड आउट केलं तर बघा 117 इज इक्वल टू 13 × 9 ऑल्सो 9 फॅक्टराइज 3 × 3 इज ऑल्सो रिटर्न ॲज 117 इज इक्वल टू 13 × 3 × 3. सिमिलरली 250 यार 250ला कशाने डिवाईड करता येईल आपल्याला डिवायडेड बाय 2 भाग जातोय का जाईल 2 इज डिवायडेड बाय 250 हियर रिमाइंडर remaining term 125 also 125 divided by 2 not 3 not 5
यस, 5 जर 5 डिवाइड होत आहे म्हणजे राहिलेली टर्म किती येणार आहे 25. ठीक आहे. नेक्स्ट ऑल्सो 25 इज डिवायडेड बाय 5. 5 इंटू 5 म्हणजे 5 जर डिवाइड केलं तर रिमाइंडर इज 5. अगेन 5 डिवायडेड बाय 5 रिमाइंडर इज 1. मीन्स 250 इज इक्वल टू 2 इंटू 5 इंटू 5 इंटू 5. अशा पद्धतीने आपण आडव्याही पद्धतीने त्याच पद्धतीने तुम्हाला त्याचे फॅक्टर पाडता येतील. ही झाली सिंपल पद्धतीने आपल्याला अवयव पाडण्याची. एक तर तुम्ही उभ्या मांडणीने म्हणजे व्हर्टिकल पद्धतीने फाइंड आउट केलं किंवा हॉरिझॉन्टल पद्धतीने जरी फाइंड आउट केले तरी चालेल. तुम्ही कोणत्याही एका पद्धतीने फाइंड आउट करायचं. व्हर्टिकल पण सोपं आहेत आणि हॉरिझॉन्टली पण तुम्हाला व्यवस्थित सॉल्व करता येतील. नेक्स्ट फाइंड दी प्राईम फॅक्टर ऑफ 40. आपल्याला काय करायचं आहे 40चे मूळ अवयव पाडायचे आहेत. मग आपण ते हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली दोन्ही पद्धतीने फाइंड आउट करू. फर्स्ट बघा 40ला कशाने डिवाइड होतो आहे 2 न होतो आहे का होतं आहे 2 डिवायडेड बाय 40 किती शिल्लक राहणार आहे डिवाइड केल्यानंतर रिमेनिंग व्हॅल्यूज 20. 20 ऑल्सो डिवायडेड बाय 2. 2 न डिवाइड केल्यानंतर रिमेनिंग टर्म इज 10. अगेन 10 is divided by 2, remaining term is 5. Also 5 divided by 5, remaining term is 1. म्हणजेच आपल्याला ते जे काय 14लाच काय लिहिता येईल 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 5. हॉरिझॉन्टली अरेंजमेंट जर बघितली तर 14 इज इक्वल टू 40 इज इक्वल टू 10 इंटू 4. ऑल्सो 5 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. ऑल्सो 14 is also written as 8 into 5. Also 2 into 2 into 5. तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर तिन्ही जरी टर्म बघितलं तर काय येत आहे 2 into 2 into 2 into 5. ज्या पद्धतीने आपण अवयव पाडले आता जे काही व्हॅल्यूज होत्या ज्या हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली त्याच पद्धतीने तुम्हाला जे काय प्रॅक्टिस सेट 11 दिलेला आहेत तर त्याचे फॅक्टर तर तुम्ही त्याच पद्धतीने फाइंड आउट करायचं आहे. तुम्ही हॉरिझॉन्टली फाइंड आउट करा किंवा हॉरिझॉन्टली फाइंड आउट करा किंवा व्हर्टिकली फाइंड आउट करा कोणत्याही पद्धतीनं तुम्हाला जर सरावासाठी जर करायचं असेल तर तुम्ही दोन्ही पद्धतीने तुम्ही ते सॉल्व करू शकशाल. मग सॉल्व करताना जे काय आपण क्रमाने सराव प्रॅक्टिस सेट घेत चाललं आहे त्याच्याच पुढे आपण सुद्धा प्रॅक्टिस सेट लिहायचं आहे. जे आपण थेरॉटिकल लेक्चर घेतो आहे ते सुद्धा तुम्ही नोटबुकमध्ये लिहायला पाहिजेत कारण जेणेकरून तुम्हाला जेव्हा तुमची शाळा भरेल तेव्हा अभ्यासाला ते सोयीस्कर असेल. कारण शाळा भरेपर्यंत तुमचा बराचसे चॅप्टर आपण आपल्या या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरच्या पद्धतीने किंवा रेकॉर्डिंगच्या पद्धतीने आपल्याला ते आपण कव्हर करतो आहे. ठीक आहे. तर हा एक्झरसाइज किंवा प्रॅक्टिस सेट हा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून टाकायचा आहे. तुम्ही स्वतः सॉल्व करायचा आहे. थँक्यू एव्हरीवन.